नरेंद्र मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे. नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली आहे. भाजपला बहुमत मिळालेले नाही. मोदींचे सरकार आणणार होते ना. कुठे आहे मोदीचे सरकार? नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूला घेऊन सरकार स्थापन करत आहे. ईडी सीबीआयने जेवढं बहुमत आणायचे ते त्यांनी आणलं आहे. नाक कापले गेले. आमच्याकडे देखील आकडा आहे. आम्हाला लोकांनी 250 सीट दिली आहे. आमच्याकडे लोकांनी कौल दिला आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी ठरवलं की आम्हाला तानाशाही बरोबर जायचे नाही आहे. दोन्ही नेत्यांनी तानाशाही विरोधात संघर्ष केला आहे. मला असे वाटते की दोन्ही नेते तानाशाही सोबतच जातील. तिसऱ्यांदा मोदी सरकार बनत नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्याशिवाय मोदी सरकार बनवू शकतात का? तुम्ही मान्य करा. मी देव नाही, माणूस आहात. मोदी हा आता ब्रँड राहिला नसून ते आता ब्रँडी राहिली आहे. राहुल गांधी यांचे लीड जास्त आहे. लोकांनी इंडिया आघाडीला जिंकवले आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारायला तयार असतील तर स्वागत आहे. आमच्यात नेतृत्वावरून लढाई नाही. अमोल कीर्तीकर यांचा पराभव ही चोरी आहे. वायकरणाच्या पद्धतीने विजय मिळवून दिला आहे ती पाकिटमारी आहे. आणि कीर्तीकरांच्या यंत्रणामध्ये कुठेतरी दोष आढळतो का? कसं बघतात? ठीक आहे, याच्यावरती पक्षामध्ये आम्ही चर्चा करू. राजकारणाला विरोध केलेला आहे हे स्पष्ट झालंय कालच्या निकालात. देवेंद्र फडणवीस यांनी पराभव मान्य केला पाहिजे. विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सपाट साफ झालेला आहे. एक नागपूर आणि थोडंफार अकोला तिरंगी लढतीमध्ये जिंकलेलं सोडलं तर चंद्रपूर पासून वर्धा, गडचिरोली सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय झालेला. फडणवीस हे विदर्भाचे अनडिस्प्युटेड लीडर होते असं म्हणत होते लोक. महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय पान हलणार नाही. महाराष्ट्राने त्यांचं झाडच उकडून फेकलेलं. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की महाविकास आघाडीला 30+ जागा मिळतील. आमचा तोच आकडा आहे. आम्ही काय 48 जिंकू वगैरे काय म्हटलं नाही. आम्ही 30पेक्षा जास्त जागा जिंकू. कारण आम्हाला माहित होतं 5-6 जागा हे चोरणार आहेत, चोऱ्या माऱ्या करणार आहेत, हे लांड्या लवाड्या करणार आहेत. काल दिसलं तुम्हाला मुंबईत. तेव्हा ही लढाई आमची ती जारी राहील. आम्ही केंद्रामध्ये जिंकलेलो आहोत. मी परत सांगतो, आम्ही जिंकलेलो आहोत. महाराष्ट्रात हाच फॉर्म्युला राहील महाविकास आघाडीचा आणि विधानसभेला आम्ही 185 जागा जिंकतो आहोत. संपूर्ण त्यांचा जो परिवार आहे त्यांनी खरं म्हणजे पुढले 48 तास मोदींप्रमाणे ध्यान लावलं पाहिजे. ध्यान चिंतन न करता त्यांनी कुठेतरी हिमालयात वगैरे जाऊन ध्यान करून परत यावं. आपण दिल्लीला जात आहे, एनडीए सोबत सत्ता स्थापन करणार आहे असं इंडिया आघाडीची सत्ता स्थापन का नाही करायची? तर नरेंद्र मोदींकडे बहुमत नसताना ते सरकार बनवण्याची भाषा करतात. मग इंडिया आघाडीला लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे मोदींना हटवा म्हणून. आम्ही सरकार का स्थापन करायचं नाही किंवा का प्रयत्न करायचे नाही? चंद्रबाबू किंवा नितीश कुमार यांच्याशी काही बोलणं झालंय का? प्रत्येकाचं प्रत्येकाशी बोलणं सुरू आहे लोकशाहीमध्ये. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे लोकशाहीचे रखवालदार आहेत पहिल्यापासून. भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या काही नेत्यांनी चंद्रबाबूचाही कसा छळ केला हे चंद्रबाबू विसरलेले नाहीत. त्यांच्या बोलण्यातून ते दुःख आम्ही समजून घेतो अनेकदा. आणि नितीश कुमार हे लोकशाहीच्या संदर्भात अनेकदा त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. त्याच्यामुळे देशामध्ये पुन्हा ही हुकुमशाही यावी मोदीशाहींची या मताचे ते नाहीत अशी माझी खात्री आहे.